डॉक्टर रामदास आंबेडकर हे संघटन समर्पित नेतृत्व होते. विद्यार्थी परिषद, शिक्षण मंच, भारतीय जनता पार्टी व संघ परिवारातील अनेक संघटना या संघटनांची शक्ती वाढविण्यासाठी रामदासांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्यामुळे विदर्भामध्ये या संघटनांना यशोशिखर गाठता आले, असे प्रतिपादन डॉक्टर रामदास आंबेडकर यांचे सहकारी व मातृसेवा परिवाराचे संस्थापक व पत्रकार अविनाश भोपे यांनी केले. डॉक्टर रामदास आंबेडकर मित्र परिवाराच्या वतीने 6 मे 2025 रोजी स्थानीय मातृसेवा सभागृहामध्ये आयोजित श्रद्धांजली सभेला ते संबोधित करीत होते. डॉक्टर रामदास आंबेडकर यांनी अविरत प्रवासाच्या माध्यमातून कार्यरत त्यांचे फळी निर्माण केली. रंगलाल केजरीवाल कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक नूरसिंग जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या शोक सभेला पुलगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. स्वर्गीय रामदास आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. मातृ मंदिर का समर्पित दीपमय हे वैयक्तिक गीत हितेश पैकीने यांनी गायले. कार्यक्रमाचे संचालन मंगेश झाडे यांनी केले. यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी सांगितले, माझ्यासारख्या असंख्य सामान्य कार्यकर्त्यांना रामदास यांचा परिस्पर्श झाल्याने सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेता आली. कार्यकर्ता हेरून त्यांची जडणघडण करत त्यांचे नेतृत्व क्षमता विकसित करण्याचं कसब रामदास यांच्यामध्ये होते. रामदासची व्यक्तिमत्व विकासाची चालती बोलती कार्यशाळा होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक कार्यकर्ता संघटनेच्या कार्याला झोकून देत होता. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश सावरकर, प्रशांत शहागडकर, विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था व प्राथमिक शिक्षक समितीचे अजय बोबडे, विठ्ठल वानखेडे, सचिन मुळे, नितीन रावेकर, धनगर समाजाचे वाटकर अजय तिवारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष नूरसिंग जाधव यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. यानंतर शांती मंत्राचा पाठ व सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वर्गीय डॉक्टर रामदास आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून सर्वांनी आदरांजली अर्पण केली. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.